आरतीला जायच्या अगोदर तुळशी पूजन चौकट पूजन करून गेलेली मी। पोह्यामध्ये मी कसुरी मेथी घातलेली आहे। पांडुरंग रुक्मिणी माताला 4-5 स्नान घातले जातात की आपने उडदाची डाळ आणि याच्यामध्ये तांदूळ आहे। किती हिरवागार पालक दिसत आहे आणि हळद मीठ, बस दुसरं काहीही नाही। पौष्टिक आणि स्वादिष्ट लंच मी एकटीच खात आहे। गॅसवरती दोन्ही साईडला कढया ठेवलेल्या आहेत। हा कप दादूला देते। हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। सकाळचे 7:15 वाजलेले आहेत आणि आज सुद्धा पहाटे मी काकडा आरतीला गेलेले। तर काकडा आरतीला जायच्या अगोदर तुळशी पूजन चौकट पूजन करून गेलेली मी आणि आता लवकर आलेली आहे। तर आता टेरेसवरती जाऊन येते, व्यायाम करून येते, वरून आल्यानंतर मग स्वयंपाक करते। टेरेसवरती जायच्या अगोदर पंचामृत आहे ते पिते आणि आज नाश्त्याला चहा आणि समोसे दिलेले। मी तिथे समोसा नाही खाल्ला। मी व्यायाम केल्याशिवाय काही नाही खात, फक्त आता तीर्थप्रसाद पिते आणि वरती टेरेसवरती जाते। बापरे, अमृतासारखा लागतो तीर्थप्रसाद हा। चला आता टेरेसवरती जाऊन व्यायाम करून येते। प्रणाम सूर्यनारायण भगवान। आदिदेव नमस्तुभ्यं, प्रसीद भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं, प्रभाकर नमस्तुते। टेरेसवरती लवकर व्यायाम करण्यासाठी आलं की बरं वाटतं, नाहीतर 8च्या नंतर खूप कडक ऊन लागायला सुरुवात होते। आता घेते व्यायाम करून। चला व्यायाम झालेला आहे माझा, आता घरी जाते आणि आज नाश्ता करते। नाश्त्याला पोहे बनवून खाते। कोण उठला असेल तर त्यांना पण देते, नाहीतर मी आज एकटीच खाते पोहे। आजी येऊ का? राधे राधे बेटा, अभी मैं नाश्ता बना के खाने वाली हूँ। हाँ, चिरंजीवाना आज सुट्टी आहे त्याच्यामुळे मी नाश्ता करत आहे, नाहीतर रोज सकाळी स्वयंपाकच करत असते। आज मी मोठ्या लोखंडी कढईमध्ये पोहे करत आहे। मोठ्या कढईमध्ये पोहे चांगले परतता येतात आणि पोह्यामध्ये मी कसुरी मेथी घातलेली आहे। कसुरी मेथीने छान चव येते पोह्याला। पोहे तयार झालेले आहेत, आता घेते माझ्यासाठी वाढून। आज सगळ्यांच्या अगोदर मीच नाश्ता खात आहे, देवाच्याही अगोदर मी नाश्ता खात आहे। चिरंजीव फोंडेजी त्यांचा आवरत आहे। मी सकाळी लवकर उठलेली आहे, त्याच्यामुळे मला लवकर भूक लागलेली आहे। आता खाऊन घेते। अणं ब्रह्मा रसं विष्णु भूतादेव जनार्दनम एवं ध्यात्वा तथा ज्ञात्वा अन्नदोषं न लिप्यते। जय श्री कृष्ण भगवान। आज अगोदर पोटोबा नंतर विठोबा। तर जाऊन आले मी काकडा आरतीला। काकडा आरतीला गेल्यानंतर खूप छान वाटतं, एकदम प्रसन्न वाटतं। असं वाटतं की साक्षात आपण स्वर्गात गेलेलो आहोत। पांडुरंग रुक्मिणी माताला 4-5 स्नान घातले जातात। एक साध्या पाण्याने स्नान, पंचामृतांनी स्नान, त्याच्यानंतर उठण्याने स्नान, पुन्हा साध्या पाण्याने स्नान घातलं जातं। आरती केली जाते, त्यांना उठवलं जातं काकडा आरती बोलून। खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं अक्षरशः। लवकर उठल्यामुळे लवकर भूक लागते। पण नाश्ता खाऊन तर झालेला आहे, आता कालचा व्हिडिओ एडिट करत बसते। आता दादू आणि फोंडेजी नाश्ता खात आहे। हो गया आपका? दादूने आता देवपूजा पण केलेली आहे। आज फोंडेजींना खूप आराम मिळालेला आहे। कुछ काम नाही किया सवेरे से। हाँ, मला सोडलं, येऊन झोपलात। क्या ही किया आपने? कर्तव्य किया है। बघा दादूने बराबर बोल दिया। बरं पोहे कसे झालेत दादू, फोंडेजी? माझं कर्तव्य मला शिकवू नका। हा, तुम्ही करताय बरोबर आहे ना। रोज मला 2 दिवस झाला मला मंदिरापर्यंत सोडवायला येतात, घ्यायला येतात। धन्यवाद आपका। ते तू म्हणायचं नाही, हा, हे मला शिकवतोय, हे कर्तव्य तुमचं। तू शिकू नको, तू तुझं काम कर, कर्तव्य कर बेटा। तू गरीब नाहीयेस। गरीब म्हणून स्वतःला गरीब नको ठेवू। हा, काय मनाने शरीराने गरीब नको म्हणू, चांगला आहे तो। अच्छी बात कही फोंडेजीने। आणि मना इकडे काय करत आहे? हाजी खा लिया पोहा? यस खा लिया। नहा लिया? मैंने नहाया नहीं। वाह 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 वाह, किती छान ना, एकदम आरामात सुट्टीचं एन्जॉयमेंट चालू आहे। सुट्टी हा, आठवडा आई 4ला उठते, 2 दिवस झालं पहाटे 4ला आणि 5 वाजता रोज काकडा आरतीला जाते। आज माहितीये का, लहान मुलं पण आलेली बाळा काकडा आरतीसाठी। लहान मुलं तुझ्यासारखी तरुण मुलं आलेली। तुम्ही कधी येणार? लहान मुलांना
माहित नाही, त्यांचे स्वप्न असे की हा मी पण असं मोठा होणार, मोठा झाल्यावर कळतं लहानच राहिलं पाहिलं. किती आताच थकलेले आहे, अजून जीवनात किती काय करायचं आहे, अजून तर सुरुवात आहे जीवनाची. एवढं लवकर थकलेली आहेत. मोबाईल कमी वापर, जरा सात्विक जीवन नैसर्गिक जीवन जग. मोबाईलमधून बाहेर ये, बाहेर पड. नुसता रील स्क्रोल करतो, रील स्क्रोल करतो. वेब सिरीज पता नाही क्या देखता रहता है. आता मी इथे पालक उकडून ठेवलेला आहे पालक पनीर बनवण्यासाठी. पण पालक पनीर आत्ताच नाही बनवणार, दुपारी बनवणार आहे 2 तासांनी. आता ह्या कढईतून काढून ठेवते साईडला. दुपारचे 2 वाजलेले आहेत. आता व्हिडिओ एडिट केल्यानंतर मी 1 तासभर आराम केला आणि आता मी स्वयंपाक करत आहे. स्वयंपाकामध्ये मी आता करत आहे शिमला मिरची फ्रायवाली नुसती आणि पालक पनीर, सकाळी शिजवलेलं पालक. मी तर स्वयंपाक करत आहे पण खाणारे नको म्हणतायत, आम्हाला भूक नाहीये. क्या करू मी कुठं म्हणू? म्हणा म्हणलं नको करू. फोंडेजी म्हणतात नको. मला पैसे द्या, मी खाऊ. तुला खायचंय का? दादूचं सगळ्यात उलट असतं. जेव्हा सगळ्यांना भूक असते त्याला नसते, आणि सगळ्यांना भूक नसते तेव्हा त्याला भूक असते. दादूचं उलट काम आहे. क्या करे आधी. तसं तर मी भात केलेला आहे. आता पालक पनीर आणि शिमला मिरची फ्राय करते. फोंडेजी जेवण करून जा. 4 वाजता 4 वाजता संध्याकाळचा टाइम होतो जेवणाचा, म्हणजे लगभग. आता नाही मला भूक. ठीक आहे. ह्या तिघांनी उशिरा नाश्ता खाल्लेला आहे. त्याला खाऊ दे की. हा, त्याच्यासाठीच करणार आहे फोंडेजी. आता मी शिमला मिरची फ्राय केलेली आहे. शिमला मिरची चौकोनी तुकड्यामध्ये कापलेली आणि फोडणीला फक्त जिरं घातलेलं. त्याच्यानंतर शिमला मिरची आणि हळद मीठ, बस दुसरं काहीही नाही. आणि वरून थोडंसं गव्हाचं पीठ 2 चमचे भुरभुरलेलं आहे. बघा वास खूप खमंग येत आहे. मी तर नेहमी अशाच पद्धतीने शिमला मिरची करत असते. नेहमी बेसन पीठ टाकत असते, पण आता बेसन नाही आहे माझ्याकडे, त्याच्यामुळे मी गव्हाचं पीठ भुरभुरलेलं आहे शिमला मिरचीवरून. हे बघा टेक्स्चर पाहू शकता. बघा खूप सुंदर टेक्स्चर दिसत आहे आणि खमंग वास सुटलेला आहे. चला आता शिमला मिरची काढून ठेवते भांड्यामध्ये आणि याच्यातच पालक पनीर बनवते. आता मी पालक पनीर बनवित आहे. पालक पनीर बनवणे खूप सोपे आहे. मी फोडणीला बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे, टोमॅटो घातलेला आहे, त्याच्यानंतर हिरवी मिरची, अद्रक लसूण पेस्ट घातलेली आहे आणि हा मसाला चांगला परतायचा. आणि त्याच्यानंतर घालायचा आहे मीठ पण घातलेलं आहे मी. त्याच्यानंतर थोडासा गरम मसाला, धना पावडर, हळद आणि कसुरी मेथी. पनीरच्या कुठल्याही भाजीत कंपल्सरी कसुरी मेथी घालायची, त्याच्यामुळे भाजीला खूप छान चव येते. चला आता हा पण मसाला चांगला परतून घ्यायचा. मसाला चांगला भाजल्यानंतर आता घालायचा आहे पालक प्युरे. हे बघा किती हिरवागार पालक दिसत आहे. 2-3 मिनिटे पालक उकळल्यानंतर आता त्याच्यामध्ये सोडायचं आहे पनीर. हे काल रात्री बनवलेलं पनीर आहे मी, ताजं होममेड पनीर. होममेड पनीरचा स्वादच वेगळा असतो. आजकाल मार्केटच्या पनीरचा काहीही भरोसा नाही आहे, त्याच्यामुळे मी आठवड्यातून 2-3 वेळा घरीच पनीर बनवत असते. पालक पनीर शिजलेला आहे. आता गॅस बंद करते. आणि आज मी भातच केलेला आहे, चपाती किंवा भाकरी नाही केलेली आहे. तर आता मी खाऊन घेते. आणि इथे इडलीसाठी भिजायला ठेवलेलं आहे उडदाची डाळ आणि याच्यामध्ये तांदूळ आहे. संध्याकाळी वाटायचं आहे, हे काम आहे. आता मी खाऊन घेते. आज मी लंच करत आहे. रोज तर लंच नाही करत, सकाळीच ब्रेकफास्ट आणि लंच एकत्रच करत असते. आणि मी एकटीच करत आहे लंच. दादू बोलला की मी नंतर खातो. फोंडेजी ऑफिसला गेलेला आहे आणि म्हणा दिवाळीची शॉपिंग करण्यासाठी गेलेला आहे. मग आता मी एकटीच खाऊन घेते. पौष्टिक आणि स्वादिष्ट लंच मी एकटीच खात आहे. वा 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 वा. चला. ब्रह्मारसं विष्णुगुप्त देवो जनार्दनम एवं अन्नदोषण विपत्ति. जय श्री कृष्ण भगवान. एक नंबर टेस्टी. सायंकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आता मी चकलीसाठीचं धान्य भाजत आहे. गॅसवरती दोन्ही साईडला कढया ठेवलेल्या आहेत आणि तांदूळ यावेळेस जास्त आहेत, म्हणजे सगळंच धान्य जास्त आहे, त्याच्यामुळे मी दोन्ही साईडला कढया ठेवलेल्या आहेत. आणि तांदळाचा पहिला गाणा मी भाजत आहे. आणि तांदूळ किंवा डाळी ह्या मंद गॅसवरती हलक्या खरपूस रंगावरती भाजायच्या आहेत. सायंकाळचे 6 वाजलेले आहेत आणि अजून मी धान्यच भाजत आहे. धान्य थोडंसं जास्त होतं त्याच्यामुळे मला वेळ लागत आहे. आता फक्त डाळ राहिलेली आहे भाजायची, हरभऱ्याची डाळ. आणि एका साईडला मी कॉफीसाठी दूध गरम करायला ठेवलेलं आहे.
आणि आज स्वयंपाक तसाच आहे बघा. फोंडेजी नाही आले, मना नाही आला जेवायला, क्या ही करे. फोंडेजी बोललेले की मी दुपारी येतो जेवायला, पण आले नाही. आणि मना पण बोललेला मी शॉपिंग करून येतो 3-3:30 पर्यंत, तोही आला नाही. आता मला संध्याकाळचा स्वयंपाक करायची काही आवश्यकता नाहीये, कारण एवढा मोठा स्वयंपाक शिल्लक आहे. लाईट लावते अगोदर, अंधार पडलेला आहे. जय श्री कृष्ण भगवान. चला आता दादू आणि मी कॉफी पिऊन घेतो. हा कप दादूला देते. दादू लाईट लगा ना बेटा. ए राजा लीजिए कॉफी. लवकर आणलं. दोन्ही गॅस बिझी होते. टोमण्यावर टोमने देने का कहाँ से सीखा है बेटा तूने. मी पण पिते कॉफी. आज किचनच्या समोर उभी राहूनच कॉफी पिते, कारण डाळ ठेवलेली आहे भाजायला. आता दादू सायंकाळची पूजा करत आहे. तुळशी मातेचं पूजन करून ये बाबू. राम राम हरी हरी, हरे कृष्ण 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 हरी हरी, हरे राम हरे. प्राणाय स्वाहा, पानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, समानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. सायंकाळचे 7:15 वाजले आहेत. दादू देवपूजा करून मंदिरात गेलेला आहे महादेवाच्या. आणि आज व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.